नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. राजगुरुनगर शहरात 8 आणि 9 वर्षीय 2 सख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. दोघी बहिणींचे मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवलेल्या अवस्थेत सापडले. या प्रकरणी खेड पोलिसांनी अजय चंदमोहन दास वय वर्ष 54 मूळ राहणार पश्चिम बंगाल या नराधम आरोपीला अटक केली आहे. या घटनेनंतर विविध समाज संघटना आणि राजगुरुनगरमधील नागरिकांनी संताप व्यक्त केला. काल सायंकाळी 8 वाजता या दोन्ही चिमुरड्या मुलींवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 2 लहान मुलींची हत्या झाल्याच्या घटनेनंतर भटक्या विमुक्त जाती जमाती जोडो अभियान ऑल इंडियाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय कदम यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता मुलींचा दफनविधी झाल्यानंतर लगेच राजगुरुनगर पोलीस स्टेशन समोर उपोषण सुरू केल्यामुळे शुक्रवारी देखील खेड पोलीस स्टेशन समोर दिवसभर समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. राजगुरुनगर शहरातील या घटनेचा निषेध करत राजगुरुनगर शहरातील विविध सामाजिक संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी आणि नागरिक महिलांनी हुतात्मा स्मृती शिल्पस्थळाजवळ एकत्र येऊन कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या प्रसंगी महिलांसह विविध कार्यकर्ते आणि व्यापारी वर्गाने भावना व्यक्त केल्या. त्यानंतर शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत राजगुरुनगर शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांनी दिली. राजगुरुनगरमधील या घटनेची गंभीर दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. खेड पोलीस स्टेशनला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. या घटनेत राज्य शासन पीडितांच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले. संजय कदम व पीडितेच्या आईने खेड पोलीस ठाण्याच्या समोर सुरू केलेले उपोषण मागे घेण्याची विनंती समाज बांधव आणि राजगुरुनगरकर यांनी केले. त्यानंतर उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उपोषणकर्ते संजय कदम आणि पीडितेच्या आईला सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, नितीन गोरे, विजया शिंदे आदींसह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार बाबाजी काळे यांनीही उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन चर्चा केली. या घटनेबाबत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून यातील काही प्रतिक्रिया याच बातमीपत्राच्या अखेरीस आपण पाहूयात. पाईप लिकेज होऊन रस्त्यावर चिखल झाल्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. या 10 जणांच्या टोळक्याकडून एका मुलासह ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आली. तसेच विरोधी गटाने देखील मारहाण केली. ही घटना खेड तालुक्यातील पाईट रोडवर सकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबई येथे राहणाऱ्या 62 वर्षीय नागरिकाने महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रीतम अनंत जाधव, एक महिला आरोपी अनंत सीताराम जाधव, प्रसाद मरगज, अभिषेक बाळू मरगज सर्वजण राहणार पाईट रोड, तालुका खेड, जिल्हा पुणे तसेच त्यांचे 5 साथीदार नाव आणि पत्ता निष्पन्न नाही यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक दत्तू तुळवे, सूरज अशोक तुळवे, तोलानी पूर्ण नाव निष्पन्न नाही व 2 महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. वाहतूक कोंडी असल्याने बस हळू चालवत असलेल्या पीएमपी बस चालकाला दोघांनी मारहाण केली. ही घटना सायंकाळी 7:15 वाजता खेड तालुक्यातील बिरदवडी या ठिकाणी घडली. संकेत परमेश्वर कांबळे वय वर्ष 24 राहणार खराबवाडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी क्रमांक MH14 LW 7555 या वाहनावरील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिकेट खेळण्यास मनाई केल्याच्या कारणावरून एका कुटुंबास बॅटने मारहाण करण्यात आली. ही घटना सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील भांबोली या गावात घडली. याबाबत 35 वर्षीय महिलेने महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एकनाथ वसंत मेंगळे, मनोहर शिवराम मेंगळे, अनिल बबन मेंगळे आणि बबन आप्पा मेंगळे सर्वजण राहणार मुक्काम पोस्ट भांबोली, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एकाच्या हाताचे हाड मोडले आहे. महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. मशीन खरेदी करून देतो असे सांगून एका व्यक्तीची 2,54,500 रुपयांची फसवणूक केली. ही घटना महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुभाष भाऊसाहेब वाकळे वय वर्ष 41 यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे MIDC पोलिसांनी मेहफूज खान मोबाईल क्रमांक 8857035440 पूर्ण नाव आणि पत्ता निष्पन्न नाही याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी हे काम करीत असलेल्या TDM इंजिनिअरिंग या कंपनीला लागणारे मशीन आरोपी मेहफूज याच्याकडून खरेदी करण्यासाठी ऑनलाईन व रोख स्वरूपात 2,54,500 रुपये घेतले व फसवणूक केली। तर महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये घुमला ओम नमः शिवायचा जयघोष। नाताळ सुट्टीनिमित्त 2 लाख भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले। भीमाशंकर येथे नाताळ निमित्त ओम नमः शिवायच्या जयघोषात 2 लाख भाविकांनी बोचरी थंडी आणि ढगाळ वातावरणात पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेत पर्यटनाचा आनंद लुटला। ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या तापमानाचा पारा 20 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दिवसाचे तापमानही वाढले आहे। खेड तालुक्यात मागील 2 दिवसांपासून खूप कमी प्रमाणात सूर्यदर्शन झाले। वातावरण ढगाळ झाल्याने फुलोरा अवस्थेमध्ये पिकांना फटका बसत आहे। शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी दुपारपर्यंत खेड तालुक्याच्या अनेक भागात सूर्यदर्शन झालेच नाही। दुपारनंतर या भागात सूर्याचे दर्शन झाले। सध्याचे वातावरण पिकांना मारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत। PMP बस चालकांची मुजोरी रस्त्यावर ठिकठिकाणी पाहायला मिळते, मात्र थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा प्रकार खेड तालुक्यात समोर आलाय। पुणे नाशिक महामार्गावर शिरोली ते वाकी दरम्यान चक्क विरुद्ध बाजूने म्हणजेच रॉंग साईडने भरधाव वेगात जाणारी बस पाहायला मिळाली। बस चालकाच्या या बेदरकार वागण्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। राजगुरुनगरमधील मुलींवर अत्याचार खून प्रकरणी आरोपीला कडक शिक्षा होईल याची खबरदारी पोलीस प्रशासन तपासातून घेईल असा विश्वास पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी व्यक्त केलाय। राजगुरुनगर शहर शनिवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून पोलीस प्रशासनानं शांततेत बंद पाळण्याचं आवाहन केलंय। परवाची जी घटना घडलेली होती त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यानंतर आम्ही माननीय न्यायालयामध्ये सदरच्या आरोपीला हजर करण्यात आलेली होती। त्याला 1 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली। आता यामध्ये आमचे जे तपास अधिकारी आहेत, महिला अधिकारी आहेत, ते तपासणी असतील तर त्याचा आमचा तपास सुरू आहे। त्याच्यासोबत आरोपीच्या सोबत आणखी कुणी लोक होती का, त्याच्यामध्ये आसपासचे साक्षीदार असतील, जे ज्या ठिकाणी कामाला होते त्यांचे स्टेटमेंट्स असतील आणि त्यांचे काही आमचा तांत्रिक डाटा याच्यातून आम्ही सदरचे आरोपी कोणी असतील तर त्यांना निष्पन्न केलं जाईल आणि त्यांना त्या गुन्ह्यामध्ये हा त्याच्या जे आम्हाला आतापर्यंत तपास झालेला आहे त्यानुसार तो 6 ते 7 वर्षापासून त्या ठिकाणी राहत होता। त्याच्या टीम आहेत त्यांच्या तो ओळखीचा होता आणि त्यांनी ते लैंगिक अत्याचार करण्यासाठी त्यांची हत्या केलेली आहे असं आतापर्यंत तपासून दिसतो। आपण यापूर्वी या शहरातील आणि पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण सर्वांना आवाहन केलेलं होतं करीत आहोत आणि आपल्या माध्यमातून आजही करतोय आम्ही की असे आपल्याकडे कोणी बाहेरच्या राज्यातील परराज्यातील कामगार राहत असतील, नोकरदार राहत असतील, अनोळखी व्यक्ती राहत असतील, आपण घर भाड्याने दिलं असेल किंवा कामगार ठेवले असतील तर त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणं आवश्यक आहे। याच्यापूर्वी आम्ही या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। तर यापुढे जे अशा प्रकारच्या सूचना पोलिसांच्या पाळणार नाहीत आणि सूचनाची अवहेलना केली जाईल अशा ठिकाणी अशा लोकांवरती आम्ही कायदेशीर कारवाई करू। या प्रकरणात प्रत्येक घटनेचे संदर्भ त्यावेळची तात्कालीन परिस्थिती वेगवेगळी असते। म्हणजे आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली, आमच्या टीम्स तयार केल्या आणि मग आरोपी कुठं जाऊ शकतो या संदर्भामध्ये आम्ही थोडंसं अनुमान काढलं की सदरचा आरोपी पश्चिम बंगालचा आहे तर तो रेल्वे स्टेशनने जाऊ शकतो। रेल्वे स्टेशनवरून त्या पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या जेवढ्या काही ट्रेन्स आहेत त्या ट्रेन्सवरती आम्ही लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्याचबरोबर आम्ही काही तांत्रिक डाटा कलेक्ट केला आणि त्या माहितीच्या आधारे आम्ही त्या आरोपीला पहाटे 4 वाजता आमच्या टीमनं पुण्यामधून त्याला ताब्यात घेतलं। सर घटना घडतात ज्या प्रिव्हेंट करण्यासाठी असतात त्याच्यामध्ये प्रिव्हेंट करण्यासाठी आम्ही ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना असतात ते करणार आहोत, केलेले आहेत। याच्या पूर्वी राजगुरुनगरमधील सर्व शहरवासियांना आवाहन करतो की सदरची घटना निंदनीय आहे। जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे की आमच्यामध्ये एक पोलिसामध्ये माणूस घडलेला आहे आणि आम्हालाही सदर घटनेचं दुःख आहे, तीव्र दुःख आहे। तुम्हाला जेवढं समाजाला जेवढं दुःख आहे तेवढंच आम्हालाही दुःख आहे, आम्हालाही मुले आहेत। परंतु आपण शांततेच्या पद्धतीनं सदरचा बंद पाळावा, कोणाचंही नुकसान करू नये किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन कोणी करू नये, मी आपल्या माध्यमातून अशा प्रकारचं आवाहन करतो। आणि दुसरं
त्या आज मान्य उपसभापती मॅडम आल्या होत्या. त्यांनी सदरच्या कुटुंबियाची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी सदरचं उपोषण मागे घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की अशा प्रकारे बंद करून सामान्य नागरिकांचे हाल होतील, व्यापाऱ्यांचे हाल होतील किंवा जे छोटे छोटे व्यापारी आहेत यांचे हाल होतील, अशा पद्धतीचे बंद कोणी करू नये असं. आमदार बाबाजी काळे यांनी चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्यांचा आढावा शुक्रवारी 27 डिसेंबर 2024 रोजी घेतला. त्यानंतर आमदार काळे यांनी सांगितलं की मागील काळात MIDC चावून खाण्याचं काम झालं, त्यामुळे प्रशासन उदासीन होतं. कोणतेही चांगलं काम करायचं तर त्याला पाठबळ भेटत नव्हतं. मात्र माझ्या कामाची पद्धत जनताभिमुख विकास करण्याची आहे. एखाद्या विभागाचा सविस्तर आढावा घेऊन मी समस्या काय आहेत आणि त्या कशा सोडवता येतील, तसंच नव्याने काय चांगलं काम जनतेसाठी करता येईल, काय उपाययोजना करणं आवश्यक आहे हे ठरवतो. आमदार म्हणून मी राज्य सरकारकडे काय भूमिका घेऊन धोरणात्मक कामे मार्गी लावू शकतो याचा सारासार विचार हा आढावा बैठकीत घेता येतो. त्यामुळे मी घेत असलेल्या आढावा बैठकीमुळे काहींचा पोटशूळ उठणं स्वाभाविक आहे. नव्याचे 9 दिवस वगैरे बोलून माझ्यावर टीका विरोधक करत आहेत. आता त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न असून याचा मला फरक पडत नाही. मला फक्त लोकहिताचं काम करायचं असून माझी लोकप्रतिनिधी यांच्या टीकेला उत्तर देण्यात वेळ वाया घालवायचा नसल्याचं देखील आमदार काळे यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड जलवाहिनीच्या कामाची 4 वर्षांची मुदत संपूनही केवळ 48% काम झाल्यामुळे पिंपरी महापालिकेनं संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. नोटीस मिळताच ठेकेदारानं कामाचा कृती आराखडा सादर करून वेगानं काम सुरू केलंय. हे काम पूर्ण झाल्यानंतर 167 दशलक्ष लिटर MLD पाणी पिंपरी चिंचवडला उपलब्ध होणार आहे. भामा आसखेडच्या पाण्याची अशी पळवापळवी झाल्यानं पुढील काळात खेड तालुक्याला सिंचनासाठी थेंबभर पाणी देखील उपलब्ध राहणार नाहीये. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन राजगुरुनगर येथील बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांच्यासह संचालक आणि बँकेचे अधिकारी वर्गांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय चाकण या ठिकाणी करण्यात आले होते. या शिबिरास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी तब्बल 300 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा राजगुरू या सगळ्यांना अभिवादन करते आणि कैलासवासी सुरेश गोरे यांच्या जयंती आहे. या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या बहिणी, आपले नितीनजी गोरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य, तसंच व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या ऑफिसचे गुत्तेवार, OSD उपसभापती कार्यालय, महिला जिल्हा संघटक मनीषाताई परांडे, बाकीच्या स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या, उपस्थित शिवसैनिक, गाडेकर, पदाधिकारी आणि उपस्थित बांधवांवर बघितले. आज रक्तदानासारखा अतिशय चांगला उपक्रम तुम्ही आयोजित केला, त्याच्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करते. आणि कैलासवासी सुरेश भाऊ यांच्या कार्यानिमित्त आपण सातत्याने इथे काम करत आहात. प्रत्येक ठिकाणी एका निर्मळ मार्गाने, आणि मला तर असं वाटतं की राजकारणाची गंगा इतकी गढूळ झालेली आहे, पण ती निर्मल करण्याचं काम तुम्ही करता सगळ्यांना. 27 डिसेंबर खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांची जयंती आणि खऱ्या अर्थानं भाऊ हयात असताना या ठिकाणी 27 डिसेंबरला भाऊंचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असायचा. परंतु 4 वर्षापासून भाऊंच्या पश्चातही भाऊंनी जे समाजकार्य केलं आणि सर्वसामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी खेड तालुक्याचा विकास केला आणि अनेक सामाजिक कामं करत असताना भाऊंच्या पश्चातही भाऊंच्या कामाला अनुसरून आज गेली 4 वर्ष स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून, मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत असतो आणि जवळपास सकाळपासून 10 वाजल्यापासून 90 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी 400चा आकडा पार झाला होता. आजही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदच्या उपसभापती नीलमताई गोरे या ठिकाणी येणार आहेत. सकाळी तालुक्याचे आमदार
बाबाशेठ काळे यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि हा प्रतिसाद पाहता आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रक्तदान जवळपास 400चा आकडा पार होईल असं मला वाटतं. मी जयंतीनिमित्त भाऊंना विनम्र अभिवादन करतो. आणि विजूभाऊंनी सांगितल्यानुसार ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं गोरे परिवाराच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियांचा आधार घेत, कुटुंबियांचं मार्गदर्शन घेत या चाकण आणि पंचक्रोशीमध्ये आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि महात्मा फुले चौकामध्ये या ठिकाणी आपल्या मंडळाच्या माध्यमातून कामाला सुरुवात केल्याच्या नंतर चाकण पंचक्रोशीतील अनेक मित्र परिवार एकत्र करण्याचं काम भाऊंनी आपल्या कॉलेज जीवनापासून या ठिकाणी सुरू केलं. सामुदायिक विवाह सोहळा असेल, रक्तदान असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून कार्याला सुरुवात होत खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबातील स्वर्गीय गुलाबराव गोरे असतील आणि भाऊंचे पिताश्री असतील, या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपले सर्व चुलते एकत्र कुटुंब पद्धती आपल्या खेड तालुक्यामध्ये गोरे परिवारातून पाहायला मिळते आणि कुटुंबाचा आदर्श घेत या ठिकाणी आपल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांची जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून अत्यंत तालुक्याभरातून सुरेश भाऊंना जी मानणारा वर्ग आहे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. आणि कुमार झनकर, राजगुरुनगर महिला आघाडी शहर प्रमुख आहे. आज आपण भाऊंच्या जयंतीनिमित्त सर्वजण जमलो आहोत. आज खऱ्या अर्थाने भाऊंची मनापासून खूप आठवण येते. भाऊंचं कार्य पाहता शांत स्वभावाचे व मनमिळू स्वभावाचे भाऊ होते. आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवणारे आमचे नितीन भाऊ हे सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतात आणि आज भाऊंच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचं मोठं दान असं आज भाऊंच्या जयंतीनिमित्त नितीन भाऊंनी कार्यक्रम आयोजित केला. राजगुरुनगरमधील 2 मुलींच्या हत्येनंतर राजकीय मंडळींनी अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पोलिसांकडून माहिती घेतली. त्याच्या अगोदर सुद्धा SP पंकज देशमुख यांच्याशी मी काली फोनवर बोलले होते, आजही बोलले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे सगळे बळी गेलेल्या मुलींचे जे रिपोर्ट आहेत सगळे, त्या रिपोर्टच्या आधाराने जी जी आवश्यक कलमं आहेत ती लावली गेलेली आहे. परंतु मूळ मुद्दा असा आहे की मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आलेला आहे समोर. तर तो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसतो. कुठे बसमधून जात असताना मुलींची छेडछाड होते, तर कुठे दुर्दैवाने स्वतः रक्षक असलेलेच पोलिसांनी छेडछाडीचं सुद्धा उदाहरण झालेलं आहे. त्याच्याबद्दल मी पुणे ग्रामीण पोलिसांशी संवाद साधलेला आहे आणि आत्तासुद्धा या केसच्या संदर्भामध्ये मनोधैर्य योजनेच्या मार्फत 20 लाखापर्यंतची जी मदत कुटुंबांना मिळते तशी या कुटुंबांना 40 लाख मदत सरकारकडून मिळेल. परंतु कुठल्याही पद्धतीने माणसाचा जीव परत येत नाही ही वस्तुस्थिती आहे. या संदर्भातलं मूळ कारण जे आहे ते मूळ कारणामध्ये गेल्या काही वर्षांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय जसा आहे तसं मोठ्या प्रमाणात मद्य विक्री, आणखीन या स्वरूपाची सुद्धा दुकानं, आणखीन बार्स अनेक ठिकाणी झालेले आहेत आणि तिथे आपण पाहिलं, मी स्वतःही मागणी केली होती 2008 पासून आणि कैलासवासी सुरेश गोरे यांनीही या संदर्भात विधिमंडळात आवाज उठवलेला होता आणि तो म्हणजे जे परप्रांतीय येत आहेत त्या परप्रांतीयांच्यापैकी जे सरळ मार्गाने व्यवसायासाठी आलेले आहेत त्यांचीसुद्धा नोंद असली पाहिजे की ते कुठल्या जिल्ह्यातून आले, कुठल्या राज्यातून आलेले आहेत. काही राज्यातले काही जिल्हे हे मुलींच्या व्यापारासाठी आणि मुलींच्या शोषणासाठी म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. त्या ठिकाणची काही जवळीक असलेले लोक असतील तर त्यांची नोंदणी झाली पाहिजे, हे कुठून आलेले आहेत. आधार कार्डसुद्धा नवी बनवली जातात, मूळची आधार कार्ड काय आहेत ती तपासली गेली पाहिजेत आणि इतकंच नव्हे तर परप्रांतीयांच्यापैकी कोणाची ज्यांची काही हिस्ट्री असेल तिकडच्या जिल्ह्यामध्ये त्याचा शोध काढून त्याचीसुद्धा नोंद वही इथे असली पाहिजे, हे आवश्यक आहे. यासारखे मुद्दे नक्की मला खात्री आहे की सरकार त्याबद्दलच्या नोंदी सुरू केल्या होत्या, परत त्या सुरू करण्यामध्ये येतील. पण माझी सगळ्या ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांना मनापासून एक विनंती आहे की ज्यावेळेला आपण भाडेकरू ठेवतो त्यावेळेला शक्य तेवढं त्याचं व्हेरिफिकेशन करणं हे आवश्यक जसं आहे तसं या प्रवृत्तीचे जे आरोपी आहेत त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची स्वतःची भूमिका आहे. मी इथे सांगू इच्छिते की अनेक केसेसमध्ये जिथे जिथे मी काम केलं त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आमच्या इथल्या सगळ्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांच्या
प्रयत्नातून आणि न्यायदेवतेच्या माहितीतून न्यायदेवतेने त्यांना 3-3 वेळच्या जन्मठेपी दिलेल्या आहेत. तर काही केसेसमध्ये निर्भयासारख्या केसमध्ये फाशीची शिक्षासुद्धा दिलेली आहे आणि फाशीची शिक्षा होऊन कुठल्याही परिस्थितीत रद्द न होता त्यांना अजून कडक शासन अशा प्रवृत्तीच्या लोकांना झालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर हे खटले निकालात निघाले पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे. जो समाजाची त्यांची मागणी आहे गोसावी समाजाची की त्याला SC-मध्ये समाविष्ट करा, हा संपूर्ण विषय सन्माननीय मुख्यमंत्री सुप्रीम कोर्ट यांच्या अखत्यारीमध्ये आहे, परंतु भावना समाजाच्या मी तिथपर्यंत नक्की पोचवीन. जय शिवराय. राजगुरुनगरमध्ये उघडकीला आलेला प्रकार हा अतिशय धक्कादायक आहे आणि मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या मुकवाने या दाम्पत्याच्या दोन्ही मुली कार्तिकी आणि तुर्वा यांचा जो दुर्दैवी अंत झालेला आहे, हा खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि या दोघींचेही मृतदेह बॅरलमध्ये सापडले आणि खरं तर कुटुंबाशी परिचित असणाऱ्या एका व्यक्तीचा यामध्ये हात आहे आणि आरोपीला खेड पोलिसांनी अटकही केलेली आहे. आरोपीने तपासामध्ये गुन्ह्याची कबुलीसुद्धा दिलेली आहे. कालही मी पुण्याचे पोलीस अधीक्षक पंकजी देशमुख यांच्या सतत संपर्कात होतो आणि वॉटरटाईट केस बनवून या निर्घृण अशा अपराधाबद्दल, या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अपराधाबद्दल आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, नव्हे फाशीचीच शिक्षा व्हावी, या दृष्टीनं केस वॉटरटाईट करण्याच्या सूचना या पोलिसांनी दिल्या. पोलिसांनी त्या परीनं तत्परतेनं कारवाई केलेली आहे. मुकवाने कुटुंबाच्या या दुःखामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोतच, पण या निमित्तानं पुन्हा एकदा लहान लेकरांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि यामध्ये आणखी जागरूकता करण्याची, आपण स्वतः जागरूक राहण्याची ही खरोखर वेळ आलेली आहे. शाळांमधून आज गुड टच, बॅड टच या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, पण अशा पद्धतीनं परिचिताकडून असा घात होईल अशी अपेक्षा कोणीही करत नाही आणि जो प्रकार झाला तो दुर्दैवी, पण यापुढे कोणत्याही आरोपीच्या काळजाचा थरका पुडावा अशा पद्धतीची शिक्षा या आरोपीला व्हावी, या मागणीसाठी मी स्वतः कायम पाठपुरावा करीन. पुन्हा एकदा मी या दोन्ही लेकरांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि मुकवाने कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न करून या निष्पाप चिमुकल्यांना न्याय मिळावा या दृष्टीने कायम प्रयत्न करत राहणार. धन्यवाद. दिल्लीवरून आली होती आणि मला नेहमी असं वाटायचं की महिलांसाठी किती सुरक्षित जागा आहे हे. इथे कोणीही महिलांना कुठल्याही प्रकाराने त्रास देणार नाही. 12-1 वाजेपर्यंत आम्ही गावातून यायचं आणि इथे कधीही मला असं कधीही असुरक्षित वाटलं नाही. जो काही अत्याचार करणारा जो असतो तो कोणत्या जातीचा किंवा धर्माचा नसतो, तो कुठल्या प्रांताचा नसतो. आपण खरं वाचतो हे शोधलं पाहिजे. आता IIM असेल, IIM मध्ये, IIT मध्ये, MBBS मध्ये वैद्यकीय शिक्षण म्हणा, तांत्रिक शिक्षण म्हणा, आपल्या मुलांचा देखील नंबर लागतो. शब्दात व्यक्त करता येणार नाही अशा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तिमत्व त्यांची निर्गुण हत्या केली. परंतु त्याचं कुटुंब त्यांच्या भागात असते, त्यांच्या गावात असते, त्यांचा बिहार उलटी कुठेही असतो. हा काळचा मागचा वीज माणूस त्याची स्वतःच्या 2 बायका पहिल्यांदा तिला बंगालला ठेवल्या. काय घालली इथं चिमुकल्यांवर हा वाईट विचार केला आणि एक घर त्यांनी रंग केले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.